नमस्कार. हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यांच्या निदानांची, त्याचबरोबर केल्या जाणाऱ्या उपचारांची आणि मुळात रोग होऊ नये यासाठी काय करावं यावर देखील आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे पांढरे डाग आणि सोरायसिसवर उपचार. आजकाल सोरायसिस आणि किंवा व्हिटिलिगो हे आजार प्रचंड वाढलेले आहेत, मात्र आपल्याला त्याबाबत पुरेशी माहिती नसते, जे गंभीर आहे. आयुर्वेदात या दोन्ही आजारांवर उपचार उपलब्ध आहेत, त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं जे नाव आहे ते तुमच्या स्किनशी संबंधित असं आहे, व्हिटिलिगो म्हणजेच पांढरे डाग आणि सोरायसिसवर उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर नेहा डोणगावकर. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर नेहा डोणगावकर या स्किन हिल सोल्युशन्सच्या संस्थापिका असून आयुर्वेद त्वचा तज्ज्ञ आहेत. गेल्या 30 वर्षांपासून डॉक्टर नेहा डोणगावकर स्वतः या वेगवेगळ्या माध्यमातून सोरायसिस, पांढरे डाग, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन आणि लायकेन प्लॅनर, ॲक्ने यासारख्या वेगवेगळ्या रोगांवरती उपचार देत आहेत. त्यांनी BAMS, PGD, सौंदर्यशास्त्र, केसशास्त्र, लठ्ठपणा यावर देशातील विदेशातील युनिव्हर्सिटीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. सोरायसिस, पांढरे डाग, लायकेन प्लॅनर्स यासारख्या आजारांवर रिसर्च करून तयार केलेली औषधी आणि पंचकर्माच्या सहाय्याने शरीर शुद्धी करून त्वचा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो हे शोधणं ही त्यांच्या वैद्यकीय प्रवासातील एक महत्त्वाची अशी पायरी आहे. आधुनिक विज्ञानातील पॅथोफिजिओलॉजीच्या अनुषंगाने करण्यात येणारे आयुर्वेद उपचार आणि लाईफस्टाईल, आहारात करावे लागणारे महत्त्वाचे बदल यामुळे आजार बरे होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे. 30,000पेक्षा अधिक रुग्णांना या माध्यमातून त्यांनी बरं देखील केलेलं आहे. त्यांचे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सेंटर्स देखील आहेत. तसंच ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारेही त्या रुग्ण तपासणी करतात. शिवाय वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये लिखाणाद्वारे जनजागृती करण्याचं कार्य त्या गेल्या 25 वर्षांपासून करतायत. बेस्ट वुमन एंटरप्रेन्योर हा अवॉर्ड विमा सन्मानतर्फे त्यांना मिळालेला आहे. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात जाणून घ्यायचं आजचं आपलं जे विषयाचं नाव आहे पांढरे डाग आणि सोरायसिसच्या संदर्भातले जे उपचार, तर हे म्हणजे काय नक्की? पांढरे डाग हा तसा प्रचलित असलेला शब्द आहे, पण त्याला व्हिटिलिगो असं बोललं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोरायसिस. तर सोरायसिस हा सोरायसिस आहे असं आत्तापर्यंत पेशंट्सला कळायचंच नाही. त्यांना वाटायचं कुठला तरी त्वचेचा आजार झाला आहे जो मला वर्षानुवर्ष होतोय आणि तो काही बरा होत नाही. तर आता त्याच्यावर बरेच संशोधन झाले, त्याच्यामुळे सोरायसिस आणि व्हिटिलिगो हे असे किचकट आजार आहेत हे आता लोकांना कळायला लागले. तर सोरायसिस ह्या आजारामध्ये लालसर चट्टे येतात शरीरावर आणि लालसर चट्टे आल्यानंतर तिथे खाज येते आणि कंटिन्युअस स्किनचा असा कोंड्यासारखी स्किन गळत राहते. हा झाला सोरायसिस. आणि व्हिटिलिगो म्हणजे पांढरे डाग जे आपल्या शरीराच्या विविध भागावर येतात आणि ते कंटिन्युअस पसरत जातात. तर असे हे दोन किचकट आजार आहेत. साधारणतः याची लक्षणं कशा पद्धतीने आपल्याला ओळखता येतात, म्हणजे सामान्य म्हणून? सामान्य म्हणून याची लक्षणं, पूर्व लक्षणं काही दिसत असतात. तर त्याच्यामध्ये पांढरे डाग जे आहेत ते शरीरावर अचानक यायला लागतात आणि ते जे पांढरे डाग आहेत हे एकदम ब्राईट व्हाईट असतात. आपण जसं म्हणतो की एखाद्याला व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आहे, तर ते जे डाग असतात ते थोडे शेडेड असतात आणि हा मात्र ब्राईट व्हाईट कलरचा जेव्हा चट्टा त्वचेवर यायला लागतो तर त्याला ते पांढरे डाग आहे म्हणून लक्षात येतं. अशा प्रकारची पांढऱ्या डागाची लक्षणे त्वचेवर दिसून येतात. आणि सोरायसिस हा आजार व्हायच्या आधी त्वचेला अतिशय खाज सुटते आणि रुग्णाला कळत नाही की अचानक माझ्या पूर्ण शरीरावर कशी काय खाज यायला लागली. आणि मग जेव्हा शरीरावर खूप खाज यायला लागते त्याच्यानंतर हळूहळू मग सगळीकडे छोटे छोटे आपले प्लग्स तयार होतात. प्लग्स आपण म्हणतो की मोठा पिंपलसारखा जसा एखादा डाग दिसतो तशा पद्धतीने पूर्ण बॉडीवर ते प्लग्स यायला लागतात. तर अशी सोरायसिसची लक्षणं असतात आणि हळूहळू तिथे खाज यायला लागती आणि मग पेशंटला लक्षात येतं की हे काहीतरी मला वेगळं होतं. या दोन्ही रोगांमध्ये विशेषतः सोरायसिस आणि पांढरे डाग याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा यामध्ये अनुवांशिकतेचा काही संबंध असतो का? सोरायसिस आणि पांढरे डाग हे दोन्हीही अनुवांशिकतेचा संबंध हे इतकं सिंपल नाही आहे की आपण म्हटलं की अनुवांशिक आहे. याच्यामध्ये कसं असतं की 100पैकी 5% अनुवांशिकता आढळून येते. म्हणजे आता जर कुणाच्या फॅमिलीमध्ये एका माणसाला आहे त्याच्या पुढच्या पिढीत सगळ्यांनाच होईल असं नाही. कदाचित पुढच्या पिढीत येणार नाही, त्याच्यानंतरच्या पिढीत एखाद्याला होईल.
तर याचं आपण असं पर्सेंटेज धरू शकतो की काही अंशामध्ये त्या जीन्समध्ये म्युटेशन होऊन काही लोकांना पांढरे डाग येतात, ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री असते. बरं, फक्त अनुवंशिकता आहे म्हणून येतात का, असंही नाही. हा कसा दोन्हीही आजार, पांढरे डाग आणि सोरियासिस, हे मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे. म्हणजे याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल स्ट्रेस, म्हणजे अचानक तुम्ही खूप उन्हात गेलात, अचानक थंडीत गेलात, तर तुमची स्किन रिॲक्ट होऊन हे दोन्ही आजार होऊ शकतात. त्याच्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये दुसरे काहीतरी ॲटोइम्यून डिसीज आधीच झालेले आहे. फॉर एक्झाम्पल थायरॉईड हा आजार जर असेल तर ह्या आजारामध्ये हार्मोनिक इम्बॅलन्स असतं. मग हार्मोनिक इम्बॅलन्सचे काही आजार जर तुम्हाला ऑलरेडी झालेले आहे तर त्याच्यानंतरसुद्धा पांढरे डाग होऊ शकतात. कुणाला अजून दुसरे सपोज एखाद्याला डायबिटीससारखा आजार आहे, त्यालासुद्धा सोरियासिस होऊ शकतो. तर अशी विविध कारणे याच्यामध्ये दिसून येतात. त्याच्यात अनुवंशिकता ह्याला आपण एक 10% घेऊ शकतो. यामध्ये प्रदूषणाचा पण खूप मोठा सहभाग असतो का? हो, प्रदूषणाचा सहभाग असतो. म्हणजे प्रदूषणामुळे काही लोकांची स्किन लगेच रिॲक्ट होऊ शकते. तर सगळ्यांनाच प्रदूषणाचा त्रास होत नाही, पण काहींना का होतो, कारण मग त्यांची इम्युनिटी वीक असते. तर हे दोन्हीही आजार हे ॲटो इम्युन डिसीज म्हणून मानल्या जातात. तर आता मला प्रथम हे सांगायचं की ॲटो इम्युनिटी म्हणजे काय. तुमच्या शरीराची जी इम्युनिटी आहे ती तुमच्या शरीराच्या विरुद्ध काम करते, आणि जेव्हा ती विरुद्ध काम करायला लागते तेव्हा तुमच्या शरीरावर ती पांढरे डाग पण आणते आणि सोरियासिससारखे प्लग्स पण तयार करायला लागते. तर ह्याच्यामध्ये प्रदूषणाचा, आहाराचा नक्कीच संबंध आहे. यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात का, आणि ते कशा पद्धतीचे असतात? आता सोरियासिस आणि व्हिटिलिगो हे दोन्हीही वेगळे वेगळे गृहीत धरूया आपण. तर सोरियासिसमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होतात, तर सोरियासिस हा आजारामध्ये इंटरनल कॉम्प्लिकेशन खूप जास्त असतात. तर आता 35 वर्षाच्या माझ्या अनुभवात मी इतके पेशंट्स बघितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही पेशंटमध्ये फॅटी लिव्हर दिसून येतं. तर मग त्यांच्या लिव्हरवर जेव्हा फॅट्स तयार होतात तर तेव्हा मग लिव्हरचं फंक्शन पण पहिल्यासारखं सुरळीत होत नाही. मग त्याच्यामुळे पण ते एक कारण असतं आणि ते कॉम्प्लिकेशन पण असतं. आणि काही लोकांमध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होऊ शकतात, हायपर टेन्शन होऊ शकतं, हायपरलिपिडिमिया म्हणजे ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं. तर हे अशा कॉम्प्लिकेशन सोरियासिसमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि व्हिटिलिगोमध्येही काय कॉम्प्लिकेशन होतात, तर जेव्हा ती त्वचा, ज्याला मेलॅनिनचा वरून लेअर नाही, तर त्या त्वचेला उन्हात गेलं की खूप सनबर्न होणं, आणि मग त्याच्यामुळे त्वचेची जळजळ होणं, त्याच्यामुळे मग दुसरे कुठले त्वचेचे आजार, असे पण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. साधारणतः कुठलाही आजार झाला की त्याचा मनावर परिणाम होत असतो. या आजारांमध्ये देखील अशा पद्धतीने परिस्थिती होते का रुग्णाची किंवा त्याच्या पूर्ण कुटुंबियांची? आता कुटुंबीय आणि रुग्ण हे दोन वेगवेगळे भाग आहेत. रुग्णाची परिस्थिती अशी असते की त्याला हे आजार लाईफटाईम माझ्यासोबत आहे असं वाटायला लागतं, आणि त्याच्यामुळे त्याला समाजात गेल्यावर जो त्रास होतो तर त्या त्रासामुळे त्याची मानसिक कुचंबना खूप जास्त होती. आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, सोरियासिसबद्दल तर नाही जास्त तसं सांगता येणार, पण पांढरे डाग असलेल्या लोकांना समाजाकडून मिळणारी वागणूक, अवहेलना, याच्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो, किंवा मग सारखं त्याच्यावर चौकशा करणं. याच्यामुळे मी अशा कितीतरी रुग्ण पाहिलेली आहे की ज्यांना खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. आणि मग हे रुग्ण चिडचिडे, एकलकोंडे आणि नर्वस असलेले, डिप्रेस असलेले अशा पद्धतीचे असतात. ते कधी हसत नाही, घराबाहेर निघत नाही, चांगले राहत नाही. म्हणजे हे प्रॅक्टिकल अनुभव आहे. आणि मला असं वाटतं की हा संसर्गजन्य आजार नसताना जर अशा चौकशा समाजाने नाही केल्या तर तो रुग्ण जास्त चांगला जीवन जगू शकेल. असं समाजाने त्यांना वागणूक चांगली द्यायला पाहिजे. डॉक्टर नेहा, तुम्ही अनेक हजारो रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. काही रुग्णांनी याबद्दल काय म्हटलेलं आहे ते आता पाहूयात. नमस्कार, मी घनवट देवीलाल काकासाहेब, अहिल्यानगर. साधारणतः मी 1-1.5-2 वर्षापासून स्काल्प सोरायसिस पीडित रुग्ण म्हणून होतो. आणि या स्काल्प सोरायसिसमुळे माझी जी ट्रीटमेंट अगोदरची ॲलोपॅथी आणि इतर मी ज्या काही ट्रीटमेंट घेतल्या त्या तेवढ्या मेडिसिन पुरत्या योग्य किंवा तेवढ्या पुरता फरक पडायचा. परंतु शेवटी कंटाळून मी स्वतः ॲलोपॅथी कडे योग्य निर्णय न आल्यामुळे शेवटी मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला. आणि छत्रपती संभाजीनगर येथील नेहा डोणगावकर मॅडम
यांच्या हॉस्पिटलला मी जेव्हा व्हिजिट दिली आणि त्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केल्यानंतर माझे 1 महिन्यामध्येच जवळजवळ 80% स्काल्प सोरायसिस पूर्णपणे रिकवर झाला. तर माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये योग्य पथ्य पाळा, त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या पूर्णपणे सूचना, त्याच्यानंतर मेडिसिन असेल, औषधं योग्य वेळी जर वापरले आणि स्वतःला पुशअप करून मानसिक आरोग्य जर सुदृढ ठेवले तर आपण या आजारातून लवकरात लवकर बरे होऊ शकतो. असे या पूर्णपणे या ट्रीटमेंटमधून मला 1 महिन्यातच जाणवत आहे की खूप चांगला रिझल्ट डोणगावकर मॅडमकडे आल्यामुळे मी पूर्णपणे समाधानी आहे. माझे नाव राहुल विठ्ठल खोडवे. मी दापोडीमधून आलो आहे, दौंड तालुक्यामधून. आणि 1-4 महिने उपचार घेतला मी मॅडमकडं, तर तो मला 50-60% फरक पडला. कशाचा उपचार घेतला तुम्ही? विटिलोगोचा. आणि आधी कुठे कुठे उपचार केले? आधी बऱ्याच ठिकाणी केला होता. बरं, मग तिथे कसा फरक पडला का? नव्हता, एवढा काही फरक नव्हता पडत. बरं, मग तुमचं काय मत आहे म्हणजे स्किन हिल सोल्युशन बद्दल? नाही, अगदी मत माझं 100% चांगलं आहे की उपचार 100% होतोच. बरं, काय सांगायचं तुम्हाला इतर पेशंटला? की सगळ्यांनी येऊन उपचार घ्यावा. उपचार चांगला आहे, फरक पडतोय. रुग्णांची खरं तर अशी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर खूप समाधान वाटत असेल एक डॉक्टर म्हणून तुम्हाला. हो, ते तर अगदी म्हणजे असं वाटतं की आपण इतके दिवस संशोधन करण्यावर जो वेळ दिला आणि आपल्या आयुष्यातली 30 वर्ष खर्च केली, तर त्याचं समाधान कुठेतरी मनाला मिळतं की आपण लोकांना ते जे लाईफ जगतात, स्ट्रगलिंग लाईफ असतं त्यांचं, तर त्याच्यातून बाहेर काढतोय आणि चांगलं लाईफ जगायला त्यांना एक संधी देतो. तर ते मला त्याचं समाधान खूप मिळतं. म्हणजे याचं व्हॅल्यू कशातच नाही करता येणार. नक्कीच डॉक्टर, आपला मूळ जो विषय आहे की सोरायसिसच्या संदर्भातला, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात? सोरायसिसचे दुष्परिणाम जे मी आधीही सांगितले त्याप्रमाणे त्याचे कॉम्प्लिकेशनच खूप होतात. म्हणजे जर एखादा सोरायसिसचा रुग्ण असेल तर त्याला अचानकच हार्टचा स्ट्रोक येऊ शकतो, म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो, किंवा त्याला दुसरे काही आजार होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे सोरायसिसचे तसे 7 प्रकार आहे, पण त्याच्यातल्या सगळ्या प्रकारामध्ये एक अजून कॉम्प्लिकेशन जे होतं ते सोरियाटिक आर्थरायटिसचं. तर आता 100पैकी 100 रुग्णांना सोरियाटिक आर्थरायटिस होत नाही, पण त्याच्यामध्ये 10 रुग्णांना तर सोरियाटिक आर्थरायटिस नक्कीच होतो. मग त्या आर्थरायटिसमध्ये जॉईंट पेन होणं, त्यांना हालचाली करायला त्रास होणं, सगळ्या सांध्यांना सूज येणं, ही जी छोटी सांधी असतात, जसे आपण म्हणतो की बोटाचे छोटे सांधे, त्याच्यावर पण सूज येणं, तर हे कॉम्प्लिकेशन झालेल्या रुग्णांना एकतर सोरियासिसमुळे ते आधीच कंटाळलेले असतात आणि आर्थरायटिसमुळे अजून त्यांचं जगणं अतिशय मुश्किल होतं आणि पेनफुल असतं. तर हे कॉम्प्लिकेशन सोरियासिसमध्ये जास्त दिसून येतं. या दोन्ही आजारांमध्ये आहाराबाबत काय पथ्य पाळावे लागतात रुग्णांना? खरं तर हा खूपच चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला आणि हे मी सगळ्या रुग्णांनाही सांगू इच्छिते की जेव्हा आपण म्हणतो की हे ॲटोइम्युन डिसीज आहे, कारण माझी मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद ह्या दोन्हीमध्ये पॅरलल स्टडी झालेली आहे याच्यावर. तर जेव्हा आपण म्हणतो की ॲटोइम्युनिटी शरीरामध्ये का तयार होते, त्याला तुम्ही कमी करू शकता. त्याचं एकच महत्त्वाचा विषय आहे की आहार. कारण रोजच्या तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही बदल घडवले ज्याच्यामुळे आपल्या बॉडीच्या सेल्समध्ये इन्फ्लमेशन होऊ नये, याच्यासाठी तुम्ही जर साधा आहार घेतला, डेअरी प्रॉडक्ट्स टाळले, त्याच्यानंतर आंबट पदार्थ टाळले, तर हे जर केलं आणि फर्मेंटेड आपण जे म्हणतो की इडली, डोसा यासारखे पदार्थ जर तुम्ही टाळले तर तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी इन्फ्लमेशन आहे. त्या इन्फ्लमेशनमुळे गुंतागुंत होती आहे शरीरामध्ये, बाकीच्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो आहे. जर एवढं सगळं होतं आहे तर तुम्ही नक्कीच आहाराकडे लक्ष दिलेलं जास्त गरजेचं आहे आणि दिलंच पाहिजे. आता आम्ही अनेक पेशंट बघतो की जे काटेकोर पथ्य पाळतात, डॉक्टरनी जे सांगितलं ते करतात, तर ते खूप लवकर रिकवर होतात. कारण त्यांची जी ॲटोइम्युनिटी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागते. बॉडीमध्ये जो स्ट्रेस असतो तो सुद्धा कमी व्हायला लागतो आणि मग ॲटोइम्युनिटी कमी झाली की ते बरे व्हायला लागतात. आयुर्वेदशास्त्र हे आत्ताही मॉडर्न शास्त्राचा कन्सेप्ट आणि आयुर्वेदाचा सांगण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी ते कुठेतरी एक समान मार्गानेच जात आहेत. फक्त ॲटोइम्युनिटी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये जी पथ्याची जोड आहे, आहाराची जोड आहे
आणि शरीर शुद्धीसाठी पंचकर्मसारखा जे ॲडिशनल फॅक्टर जो आहे आयुर्वेदामध्ये की पंचकर्म केल्याने शरीर शुद्धी होते आणि मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. तर हे नक्कीच आयुर्वेद एक आपल्यासाठी वरदान आहे ऑटोइम्यून डिसीज. साधारणतः रिकव्हरी काळ किती असतो आणि मुळात आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता हे धाडसाचं विधान आहे असं सगळ्यांना वाटतं, कारण सोरियासिस आणि विटिलिगो हे बरे होऊ शकत नाही असं वारंवार रुग्णांना सांगितलं जातं आणि मॉडर्न सायन्सच्या अभ्यासानुसार हे बरे होऊ शकत नाही. पण ते आयुर्वेदात का बरे होऊ शकतात हे रुग्णांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. आता जसं मी म्हटलं की ॲटो इम्युनिटी ह्याला कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक प्रोटोकॉल आहे ती जे तुमच्या शरीरामध्ये साचलेले टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी आणि तुमची बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी पंचकर्म हा अतिशय चांगला मार्ग आहे. हा जो पंचकर्म आहे याच्यामध्ये 5 कर्म केल्या जातात. त्याच्यामध्ये वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य आणि शिरोधारा हे जे 5 कर्म केल्या जातात ह्याच्यामुळे तुमची टॉक्झिसिटी जी शरीरात अडकलेली आहे ती बाहेर पडणार. ती बाहेर गेल्यानंतर आता बस्तीसारखा पण एक उपक्रम आहे पंचकर्मामध्ये. ती बाहेर गेल्यानंतर मग तुमचं शरीर शुद्ध होतं आणि शरीर शुद्ध झाल्यावर जे मेडिसिन रिसर्च करून त्यांना दिलेले आहे तर त्याचा उपयोग पण खूप लवकर दिसायला लागतं. बरं त्या मेडिसिनसोबत जेव्हा तुम्ही पथ्य पाळता तेव्हा बाहेरच्या टॉक्झिन्सला अलाऊ करत नाही शरीराच्या आतमध्ये प्रवेश करायला. तर मग त्याच्यामुळे ते रुग्ण का बरे होणार नाही असं मला वाटतं. आणि आता इतक्या 80% ज्या लोकांना पांढरे डाग आहे असे पेशंटसुद्धा जेव्हा आपल्या ट्रीटमेंटने बरे होत आहेत तर तो एक आयुर्वेदाबद्दलचा असलेला आत्मविश्वास आहे की हे पेशंट बरे होऊ शकतात. नक्कीच बरे झालेल्या काही रुग्णांचं मनोगत आपण पुन्हा एकदा पाहूयात. मी मॅडमबद्दल पेपरमध्ये आणि इतर काही पेशंट्सकडून खूप ऐकलं होतं की मॅडम कोडावरती खूप चांगले उपचार करतात. त्यामुळे नेहा डोणगावकर मॅडम यांचे पेपरला खूप सारे लेख वाचून मी माझ्या सासूबाईंना घेऊन आले होते. सासूबाईंना त्यांच्या वयाच्या लहानपणापासूनच कोड होतं म्हणून मग त्यांनी ती ट्रीटमेंट घेण्यासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलो. मी सौ कमलेनी नागरे. मी डॉक्टर नेहा डोणगावकर मॅडमकडे चिकित्सेसाठी आले. तर माझं इथं व्हाईट पॅच साधारण 2 वर्ष झाले आला. तर मी मॅडमला दाखवल्यानंतर त्यांनी मला पंचकर्म चिकित्साचा पण सल्ला दिला. त्यात माझं विरेचन वगैरे झालं, त्याचे रिझल्ट मला खूप छान आले आणि पॅचला पण खूपच भारी चांगला फरक पडला. अर्धा झाला आहे जवळजवळ 1-2 महिन्यातच रिझल्ट खूप छान आहे. विरेचन नंतर मी खूपच मला फ्रेशनेस वगैरे जाणवला. तर त्यांची पूर्ण टीम त्यांचं खूपच छान सहकार्य, मोलाचा सल्ला मला मिळाला आणि पूर्ण टीम खूपच छान काम करते. नेहा डोणगावकर मॅडम 100% माझं पूर्ण जाणारच हे मला तर खात्री वाटते. डॉक्टर, फंगल इन्फेक्शन संदर्भात वारंवार ते होतं का, ते बराच काळ टिकतं का, याबद्दल काय सांगाल? तसं फंगल इन्फेक्शन खूप कॉमन आहे, म्हणजे ते इतकं अवघड दुरुस्त होण्यासाठी नाही आहे. तर मला असं वाटतं की फंगल इन्फेक्शन लवकर बरं होतं, पण जर ते बरं होत नसेल तर मात्र तो नक्कीच काळजीचा विषय असतो. तर आता फंगल इन्फेक्शन वारंवार होतं आणि ते पूर्ण बरं होत नाही का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की काही रुग्णांमध्ये ते वारंवार येतं आणि पूर्ण बरं होत नाही. मग जेव्हा असे रुग्ण असतात तेव्हा त्या रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण त्यांच्या शरीरामध्ये जेव्हा फंगल येतं वारंवार तर त्यांची इम्युनिटी कुठेतरी वीक झालेली असते किंवा हा दुसरा कुठला तरी त्वचारोग किंवा दुसरा कुठला तरी आजार होण्याची पहिली पायरी आहे. म्हणजे हे शरीर सिग्नल देतं की तुम्हाला फंगल येते आणि ते जात नाही आहे, म्हणजे तुम्हाला दुसरा मोठा आजार होणार आहे बरं का, असं शरीराला सांगायचं असतं. तर याच्यामध्ये बऱ्याचदा काही लोकांना शुगर व्हायच्या आधी फंगल होतं आणि ते क्रॉनिक होऊन वारंवार होऊन जेव्हा शुगर तपासल्या जाते तर त्या डायबिटीस होणार असतो, तो डायबिटीस वाढलेला असतो. अशीही काही उदाहरणं आहे. काही लोकांना फंगल कंटिन्युअस होऊन नंतर सोरियासिस होतो, अशीही काही उदाहरणं आहे. तर त्याच्यामुळे फंगल रिपीट येत असेल तर रुग्णांनी नक्कीच काळजी घ्यावी. डॉक्टर, डायबिटीज आणि त्वचा रोग एकत्रितरित्या बरा होऊ शकतो का, काय म्हणणं आहे? एक ॲटोइम्यून डिसीज दुसऱ्या ॲटोइम्यून डिसीजला तयार करतो. तर डायबिटीस हा सुद्धा एक ॲटोइम्यून डिसीज आहे आणि हार्मोनशी रिलेटेड आहे. इन्सुलिनचं कार्य बिघडलं म्हणून डायबिटीस होतो. मग त्याच्यासोबत जर सोरियासिससारखा त्वचारोग किंवा व्हिटिलिगोसारखा त्वचारोग झाला तर मग त्याला बरं व्हायला वेळ लागतो, कारण डायबिटीसनी सगळ्या अवयवांवर परिणाम केलेला असतो. तर त्याच्यामुळे जर शुगर कंट्रोलमध्ये ठेवून
तो त्वचारोग मात्र बरा करता येतो. पण रुग्णाला ही काळजी घ्यावी लागते की त्यांनी त्याची शुगर व्यवस्थित सांभाळली पाहिजे आणि रोज चालण्याचा व्यायाम, बाकीचे प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजे. डॉक्टर, स्किन हिल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही जवळजवळ 30 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात. 30 वर्षाचा माझा अनुभव आणि स्किन हिल सोल्युशनची स्थापना हे एक माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा टप्पा आहे. तो माझं एक विजन आहे की जे लोकांना पांढरे डाग आहेत आणि सोरियासिस आहे, विशेषतः मी पांढऱ्या डागाबद्दल सांगेल की मी जेव्हा प्रारंभी माझी डॉक्टरची पदवी झाली आणि मी प्रॅक्टिस करायला लागले, तर जे काही लेडीज म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रिया आणि शहरी भागातल्या स्त्रिया पण ह्या जेव्हा माझ्याकडे कंटिन्यूस यायच्या, तर मला लक्षात यायचं की एक पूर्ण लाईफ स्ट्रगल करते. त्या रडायच्या, त्यांना बाहेर गेलं की कोणाला पूजा करू द्यायची नाही, कोणाला टोमणे मारायचे, कोणाला घरून सासरच्यांकडून त्रास व्हायचा. तर ह्या अशा गोष्टी बघितल्यावर मला असं वाटलं की नाही, याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे आणि हे लोक दुरुस्त व्हायला पाहिजे. त्यांनी काहीही गुन्हा केलेला नसताना त्यांनी कुठलं तरी पाप केलं असं म्हणून त्यांना ह्युमिलिएट करणं, हे मला असं वाटतं की ही खूप मोठी चूक आहे. तर त्याच्यासाठी मी खूप जिद्दीने याची स्किन हिल सोल्युशनची स्थापना केली आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझे जे 5 सेंटर आहे त्याच्यामध्ये कित्येक रुग्णांना खूप चांगला फरक आहे आणि ते आनंदाने जगत आहेत. मी त्यांना आधीच हे सांगते की हे डाग तर ही प्रोसेस आहे, याच्यातून तुम्ही बरे होणार आहे, पण हे न्यूनगंड डोक्यातून काढून टाका आणि देवाने तुम्हाला छान आयुष्य दिलं आहे, तर तुम्ही आनंदाने जगा. ह्याच्यासाठी स्किन हिल चांगलं कार्यरत आहे. थँक्यू डॉक्टर. खरं तर खूप महत्त्वाचे आणि जो आजार दिसतो अशा रोगावरती तुम्ही आज उपचारांबद्दल सांगितलं, त्याबद्दल आपले विशेष आभार. थँक्यू. तर प्रेक्षक हो, मुळात पांढरे डाग असतील किंवा सोरायसिस असेल तर हे रोग बरे देखील होऊ शकतात. योग्य त्या काळजीने आयुर्वेदाच्या माध्यमातून डॉक्टर नेहा डोणगावकर या तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. तुम्ही जे कार्यक्रमामध्ये नंबर दिसत होते त्यावरती तुम्ही निश्चित संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला याबाबत उदासीन होण्याची किंवा निराश होण्याची कुठलीही शक्यता मनात राहणार नाही आणि सकारात्मक उपचार पद्धतीने तुम्ही स्वतःच्या या आजारावरती नियंत्रण चांगल्या रीतीने मिळवू शकता. तुर्तास हितगुज कार्यक्रमामध्ये वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.